आता मध्यंतरी मोठा पाऊस झाला, त्या पावसाच्या वेळी डोंगरावरनं जो पाणी आला तो सगळ्यांच्या घरामध्ये शिरला। त्यावेळी बहुजन विकास आघाडीचा एक माणूस त्यांच्याकडे गेला नाही, भारतीय जनता पार्टीचा माणूस गेला तो शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सैनिक तिकडे गेले। कारण की मी तुम्हाला पहिलाच बोललो की पहिले 80% समाजकारण आणि 20% राजकारण। त्यांना सांगितलं की बाबा माहिती दिली, मग तलाठी आले, त्यांनी पंचनामे केले आणि पंचनामे करून अद्याप सुद्धा त्यांच्याकडे पैसे अद्याप पोहोचलेले नाही। असं बीजेपी सरकार आपलं फेल गेलेलं आहे। मग जे आदिवासी बांधव होते आमचं, त्यांची घराची भिंत ढासळली नाही। इथे जास्तीत जास्त इम्पॅक्ट काय मुंबईचा आहे। जर मुंबईमध्ये युती झालेली आहे याचा अर्थ मराठी बांधव हा आमच्याशी 100% जोडणार आहे। कारण की मुंबई वाचवायची असेल तर मराठी बांधव हा आपल्याशी जोडणारच आहे। त्याचा काय एवढा इफेक्ट पडणार नाही असं मला तरी वाटतं। उत्तर भारतीय मतदार, मी तुम्हाला तेच बोललो ना, उत्तर भारतीय मतदार जो आहे त्यांना माहित आहे की संकट समय फक्त एकच असतो, तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठेवलेले आहेत। मग मी तेव्हा ते सांगतो ना, नितेश राणेला मला सांगण्याची इच्छा आहे कारण की त्याचे वडील आहेत ना शिवसेनेमधूनच गेलेले आहेत। तर त्याला मी सांगू इच्छितो की शिवसेनेमध्ये बाळासाहेबांनी काय सांगितलेलं आहे, इकडचा स्थानिक जो आहे तो आपला आहे, आपण शिवाजी महाराजांच्या तत्वानुसार चालत आहोत, शिवसेना ही त्यांच्या तत्वानुसार चालते। पण नमस्कार, आता आपण प्रभाग क्रमांक 4 मध्ये उपस्थित आहोत। आपण माझ्या मागे बघू शकता, हा प्रभाग क्रमांक 4 आहे आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये जे आपण जर त्या बाजूला बघितलं तर जीवदानी मंदिर आहे आणि ह्या बाजूला दाट आपली वस्ती आहे। एका बाजूला जे आहेत ते डेव्हलप असे इमारती आणि दुसऱ्या बाजूला जे आहेत ते जीवदानी मंदिराच्या पायथ्याखाली असलेला एक परिसर जो कुठेतरी अजूनही विकसित व्हायचा आहे। आपण जाणून घेऊया इकडचे उमेदवार अजय पिंपळेजींची की शिवसेना उभाटा मधून त्यांना उमेदवारी आहे, ते आता इथे लढत आहेत। एका बाजूला बहुजन विकास आघाडी सारखा पक्ष, एका बाजूला भाजप सारखा पक्ष आणि ह्यामध्ये आता आपली उमेदवारी इथे सिद्ध करायची आहे। उभाटाला आता इथे खरं उतरवून दाखवायचं आहे, तर काय तयारी आहे आणि विकासाचा प्लॅन त्यांच्या डोक्यात सध्या काय चाललेला आहे। अजयजी नमस्कार, सर्वप्रथम तुम्हाला अभिनंदन उमेदवारीसाठी। दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे हा आहे की विकासाचा प्लॅन सध्या प्रभाग 4 साठी काय आहे। नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र। मी प्रभाग क्रमांक 4 मधून अजय सदानंद पिंपळे इलेक्शन लढवत आहे। माझा प्रभाग 4 असून क या आपला भाग आहे, तर या क डिव्हिजन मधून मी इलेक्शन लढवत आहे। तसं तुम्ही ताईंनी सांगितलं की आपला जो विकासाचा मुद्दा काय आहे, आता विकासाचा मुद्दा आपण जर घेतला तर इकडे कुठल्याच प्रकारचा विकास आतापर्यंत झालेला नाहीये। तो सत्ताधारी पार्टीचा असू दे किंवा मागील पक्षाचा असू दे, त्यांनी आजपर्यंत काहीच विकास केलेला नाही। तेवढेच रस्ते आहेत, तोच पाण्याचा प्रश्न आहे, तीच गटारची समस्या आहे, तीच लाईटची समस्या आहे। तर हे सगळे प्रश्न घेऊन मागील 10 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत आहोत। आता मागच्या वेळी ज्यावेळी 2014ला शेवटचं इलेक्शन झालं, त्याच्यानंतर इकडे एकही नगरसेवक हा कुठल्याच प्रभागामध्ये कोणीच काम करत नव्हतं। आम्हाला बाळासाहेबांचे, आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत, आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तोच वसा आम्ही घेतलेला आहे। आणि त्या वसेमधूनच 2014ला जरी आमची इलेक्शन हरलो आम्ही, तरी आम्ही रस्ता सोडलेला नाही, कारण की समाज कार्य करणं हे आमचं महत्वाचं काम आहे। आणि म्हणूनच 2014 पासून आम्ही रस्त्यावरती आहोत, आम्ही नेहमी विकास कामं करत आहोत। मी प्रत्येक वेळी पत्र दिलेले आहेत महापालिकेला विकासाच्या संदर्भात, की जीवदानी मंदिरचा असू दे। आता ताईंनी सांगितलं की तिकडे कौलदांडी सारखा परिसर आहे, तो एवढा गरीब परिस्थिती आहे ना की तिकडचे लोक आपल्या महापालिकेमध्ये जायला सुद्धा घाबरतात। परंतु आमच्यासारखे शिवसैनिक तिकडे गेले आणि त्याच्यात प्रश्न विचारले। तिकडे साधा रस्ता ओलांडला करण्यासाठी त्यांना साकव नव्हता, तो साकव आम्ही त्यांनी बनवून दिला। तिकडे रॅक नव्हते, पाऊस आला का पाणी वाहते खूप डोंगरावरनं, जर एखादा छोटासा मुलगा पडला तर तो वाहून जाईल, मग आम्ही त्यांना रॅक लावून दिले। हे असे पत्र व्यवहार आमच्याकडे भरपूर आहेत। आता आपण ज्या विभागामध्ये उभे आहेत, जीवदानी रोड, आता याच विभागाचा प्रश्न तुम्हाला मी सांगतो म्हणजे तुम्हाला सगळं लक्षात येईल। आता मी महापालिकेला पत्र दिलेलं की आपल्याला एक गटर लाईन पाहिजे होती तिकडे, कारण की डोंगराचा जो पाणी आहे तो डोंगराचा पाणी हा शेवटी उतारावरनं आपला खालीच येणार आहे ना। आता मध्यंतरी मोठा पाऊस झाला, त्या पावसाच्या वेळी डोंगरावरनं जो पाणी आला तो सगळ्यांच्या घरामध्ये शिरला। त्यावेळी बहुजन विकास आघाडीचा एक माणूस त्यांच्याकडे गेला नाही, भारतीय जनता पार्टीचा माणूस गेला तो शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सैनिक तिकडे गेले। कारण की मी तुम्हाला पहिलाच बोललो की पहिले 80% समाजकारण आणि 20% राजकारण।
मग मी तहसीलदार साहेबांना फोन केला, कलेक्टर साहेबांना फोन केला आणि तिकडे गेलेल्या घरातल्यांना की पाणी शिरलेलं, कोणाचं घर कोसळलेलं हे आम्ही त्यांना सांगितलं की बाबा माहिती दिली. मग तलाठी आले, त्यांनी पंचनामे केले आणि पंचनामे करून अद्याप सुद्धा त्यांच्याकडे पैसे अद्याप पोहोचलेले नाही. असं बीजेपी सरकार आपलं फेल गेलेलं आहे. मग जे आदिवासी बांधव होते आमचं, त्यांची घराची भिंत ढासळलेली, मग आम्ही सगळे शिवसैनिकांनी सगळं कॉन्ट्रीब्युशन करून त्याची घराची भिंत बांधून दिली. मग हे काम कोणाचं आहे? हे काम सत्ताधारी पार्टीचं आहे ना. मग सत्ताधारी पार्टी काय करते आणि काय ही कामं करत नाही जनतेचे? बोलतात आता भरपूर बोलतात की आम्ही गरिबांचं सरकार आहे. मग गरिबांचं सरकार आहे कुठे? पण हे गरिबांचं सरकार तुम्ही वारावरती सोडलेलं आहे. गरिबांच्या सरकारमध्ये तिकीट विकली जात आहेत असे आरोप त्यांचेच लोक आजच्या घडीला करत आहेत. काय सांगाल? नाही, गरिबांच्या सरकारमध्ये तिकीट विकली जातात हे तर सत्य आहे ना. आता आपणच बघितलं की भारतीय जनता पार्टी एवढी मोठी पार्टी असताना त्यांना उमेदवार बाहेरच्या पक्षातनं घ्यावे लागतात. हो, ज्या ही त्याची शोभा आहे. ते पण तीच परिस्थिती आहे. हा, माझ्या प्रभागात पण तीच परिस्थिती आहे की बाहेरच्या पक्षातनं जे येतात आणि तुम्ही त्यांना तिकीट देतात, म्हणजे त्याचा अर्थ काय? भारतीय जनता पार्टी ही विकली गेलेली पार्टी आहे. आमचे उद्धव साहेब म्हणतात की त्यांना अमिभाव झालेला आहे आणि अमिभाव हा आपल्या वसई विरारमध्ये पण दिसतोय. नक्की. एका बाजूला ठाकरे बंधूंची युती संबंध महाराष्ट्रामध्ये झालेली आहे, पण वसई विरार त्याच्यापासून वंचित आहे. ठाकरे बंधूंची युती कुठेतरी इथे झाली नाही, मनसे बहुजन सोबत गेली आणि उभाटा सोबत ओढते. असं असताना तुम्हाला वाटतं का की मराठी वोटर्सवर याचा परिणाम पडेल? काय नाही, इथे जास्तीत जास्त इम्पॅक्ट काय मुंबईचा आहे. जर मुंबईमध्ये युती झालेली आहे याचा अर्थ मराठी बांधव हा आमच्याशी 100% जोडणार आहे. कारण की मुंबई वाचवायची असेल तर मराठी बांधव हा आपल्याशी जोडणारच आहे. मग त्याचा काय एवढा इफेक्ट पडणार नाही असं मला तरी वाटतं. भारतीय मतदान, उत्तर भारतीय मतदार, मी तुम्हाला तेच बोललो ना, उत्तर भारतीय मतदार जो आहे त्यांना माहित आहे की संकट समय फक्त एकच असतो, तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. मग आपली दंगल असू दे, कोरोना सारखा प्रसंग असू दे, कोरोना सारख्या प्रसंगामध्ये आपण बघितलंय की उत्तर भारतामध्ये असे प्रेत नदीवरती सोडून दिलेले आहेत. पण उद्धव साहेबांनी सगळ्यांना व्यवस्थित सांभाळलं. आपल्याकडे हॉस्पिटल नव्हतं, एक हॉस्पिटल तिकडे तयार केलं. तर या हिशोबाने उत्तर भारतीय समाजातील कितीतरी लोकांना उद्धव साहेबांनी आपापल्या घरी व्यवस्थित पोहोचवलेलं आहे आणि आपल्या मुंबईमध्ये त्यांना सामावून घेतलं आणि आपल्याकडे त्यांना व्यवस्थित पद्धतीने, चांगल्या पद्धतीने त्यांना सुरक्षित ठेवलं. तर याच आणि उद्धव साहेबांची स्तुती ही नुसती यांनी नाही केली आहे, अख्ख्या जागतिक परिस्थितीमध्ये त्यांची स्तुती झालेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला उत्तर भारतीय समाज हा आमच्या पाठीशी आहे हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. सर, आपण थोडं मुस्लिम बांधवांबद्दल बोलूया. जर आपण आसपासला पाहिलं तर हा जो पट्टा आहे इथे मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. वसई विरारमध्ये आहेत. आजपर्यंत वसई विरारमध्ये 93 पासूनच्या दंगलीनंतर कधी वसई विरारमध्ये असं काही झालं नाही. परंतु कालच्या दिवसामध्ये नितीश राणे इकडे येतात आणि इथे आल्यानंतर असं म्हणतात की जर तुम्ही आमच्या पॅनलचा एकही माणूस जिंकवला नाही तर आम्ही तुमचं काम अर्धवटच करू. जर तुम्ही आम्हाला अर्धवट जिंकवून आणलं, आम्ही तुम्हाला अर्धवटच काम करून देऊ. हे कितपत योग्य एक नेत्याकडचं बोलणं? आता भारतीय जनता पार्टीचं काय आहे, ते फक्त धर्माचं राजकारण करतात. आता त्यांचे नेते जे आहेत, मोठे नेते, माननीय आपले पंतप्रधान, तेच म्हणतात बटेंगे तो कटेंगे. हे छोटे छोटे जे नेते आहेत ते त्यांचाच रोल घेणार. उभाटाला म्हणतात त्यांनी हिरवे साप पाळून ठेवलेले आहेत. मग मी तेव्हा ते सांगतो ना, नितेश राणेला मला सांगण्याची इच्छा आहे, कारण की त्याचे वडील आहेत ना शिवसेनेमधूनच गेलेले आहेत. तर त्याला मी सांगू इच्छितो की शिवसेनेमध्ये बाळासाहेबांनी काय सांगितलेलं आहे, इकडचा स्थानिक जो आहे तो आपला आहे. आपण शिवाजी महाराजांच्या तत्वानुसार चालत आहोत. शिवसेना ही त्यांच्या तत्वानुसार चालते. मग महाराजांच्या वेळी किती दौलत खाण्यामध्ये किती लोक होते, मग हा विषय येतोच कुठे? पण हे कुठे जातीपातीचं राजकारण? मग ते शिवसेनेच्या मंडपाकडे बघून म्हणत होते की आम्ही जे आहोत आय लव्ह महादेव वाले आहोत, आय लव्ह मोहम्मद वाले नाही आहोत. मग काय म्हणणं आहे शिवसैनिक म्हणून याच्यावरती आमचं एकच म्हणणं आहे नितेश राणेला की त्यांनी पास बघावा की त्याचे वडील होते ते कुठे शिवसेनेमध्ये होते. पण शिवसेनेमध्ये असताना आपण कधी राजकारण केलंच नाही. ज्यावेळी 92-93 दंगल झाली त्यावेळी शिवसैनिक रस्त्यावर होते, मुसलमान जोडीला होते, सगळे आपल्या जोडीलाच होते ना. जो महाराष्ट्रामध्ये राहतो, जो भारतामध्ये राहतो, जो भारताची एकनिष्ठ आहे, तो आपला मुसलमान आपला आहे. भाजपमुळे पुढे मागे वसई विरारमध्ये जर भाजपची पूर्ण सत्ता इथे येते, एक हाती सत्ता भाजपची येते, जातीय दंगल होऊ शकते. जातीय दंगल करणे हे त्यांच्या रक्तातच आहे. त्याच्यामुळे हे होणं 100% आहे. त्याच्यासाठी मी जनतेला आवाहन करेल की बाबा तुम्ही व्यवस्थित मतदान करा. हो,
आणि जसं की आता कालच्या भाषणामध्ये पण हे पॉइंट्स आलेले आहेत की भाजपा म्हणजे ही चिंता व्यक्त केली जाते की बीजेपी आएगी गरीब का घर तोड के जाएगी. तर जर भाजपा आली तर तुम्हाला वाटतं की इथे इमारती तोडल्या जातील, अनधिकृत इमारतींवर हातोडा चालू शकतो? अनधिकृत असं नाही, पण ज्या इमारती धोकादायक भागांमध्ये आहेत त्या सगळ्या तोडल्या जातील जनतेचा विचार न करता 41 इमारतींसारख्या? तुम्ही चांगला प्रश्न विचारला, कारण की भारतीय जनता पार्टीने आता मध्यंतरी इलेक्शन व्हायच्या अगोदर हो. तो 41 बिल्डिंगचा मुद्दा त्याने उचललेला होता, पण त्याच्यामध्ये ते सक्षम फेल गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे जर ते सत्तेमध्ये आले ते फक्त जुमला दाखवतात, फक्त ते स्वप्न दाखवतात, पण ते सत्यामध्ये उतरत नाही. आणि शिवसेना ही गोरगरिबाची जनतेची सेना आहे. त्याच्यामुळे मी आपल्या सर्व जनतेला सांगेल की तुम्ही आपल्या बरोबर राहा आणि आपल्या सोबत राहा आणि आपल्याला भरघोस मतांनी मतदान करा आणि आपण चांगल्या पद्धतीने वसईविरारमध्ये सत्ता आणू शकतो. नक्कीच. शेवटच्या प्रश्नाकडे वळेन की सध्या जी काही राजकीय परिस्थिती आता सध्याला सुरू आहे, जी काही राजकीय परिस्थिती सध्याला सुरू आहे त्याच्यामध्ये आपण जसं पाहतोय की मुसलमान बांधवांची वोट कापण्यासाठी विविध प्रयत्न सध्या सुरू आहेत. MIM ची एंट्री वसई विरारमध्ये, जेणेकरून शिवसेना आणि बहुजनचे मुसलमान वोट जे आहेत ते कट झाले पाहिजेत. तर किती हे झाले. त्यानंतर नालासोपाराचं नाव बदलायचा प्रयत्न केला, शूरपारक नगरी ठेवायचा प्रयत्न केला, हे देखील कुठेतरी थांबलं. मग काय चाललेलं आहे? हे मुद्दे उचलले जातात पण मध्ये शांत होतात. MIM च्या एंट्रीने काही फरक पडणार आहे? नाही, MIM ची एंट्रीने तर फरक पडणार नाही, कारण की इकडची जी जनता आहे वसई विरारची ती सुज्ञ जनता आहे. त्यांना माहित आहे इकडे ते कोण आपल्याला जोडीला आहे आणि कोण बाहेरचे आहेत. जर जनतेला माहित असेल तर हे असे बाहेरचे कितीही लोक आले तरी याला शिवसेनेला किंवा स्थानिक लोकांना काही फरक पडणार नाही आणि आपण नक्कीच सीट जिंकू शकतो, हे मला ठाम विश्वास आहे. किती टक्क्यांनी महापौर जिंकाल? किती सीट्सने? आता आमचे 90 उमेदवार तर उभे आहेत. 90 पैकी मी तर म्हणेन की 60 तरी आमचे आले पाहिजेत, म्हणजे आमचाच महापौर बसेल, हे मी 100% इकडे सांगतो. नक्की. जसं की आपण पाहिलं की उभाटा गटाचे उमेदवार प्रभाग क्रमांक 4 मध्ये अजय पिंपळे जी होते, आपण त्यांची संवाद साधला. प्रभाग क्रमांक 4 मध्ये विकासाची एक बाजू ही विकसित झाली, पण दुसरी बाजू कुठेतरी अद्यापही मोठ्या प्रमाणात जो भाग आहे तो विकसित व्हायचा आहे. विकसित अर्थात काय आहे की त्यांना चांगली सुविधा मिळणं गरजेचं आहे. ज्या घरांच्या बाजूनी गटर वाहतंय आणि इतकी वर्ष म्हणजे जवळपास इतकी वर्ष निघून गेली, विविध सरकार आले, मोठमोठ्या पक्षांनी ते राज्य केलं, पण एक गटार बनवू शकले नाही, त्या जनतेला काय सेवा देणार? तसा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. एका बाजूला उभाटा आहे तर दोन्ही पक्षांनी म्हणजे बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षांनी आपले ताकदवर उमेदवार इथे उतरवलेले आहेत. पाहण्यासारखं असेल येणाऱ्या काळामध्ये. जसं की आता अजय पिंपळेजी म्हणाले 60 महापौर येतात का आणि त्यांचा महापौर बसतो का, की जर दुसऱ्या कोणाचा महापौर आला उभाटा त्यांच्यासोबत जे ते हात मिळवणी करून आपली सत्ता बसवते. धन्यवाद.